नमस्कार. वेलकम टू वॉकी टॉकी. वॉकी टॉकी पॉडकास्टच्या 12व्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी ध्रुव आणि मी रुचा मनापासून स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. म्हणजे गप्पाच मारणार आहोत, फक्त मुलाखतीच्या स्वरूपात. आपल्याकडे आज एक गेस्ट आलेले आहेत. सध्या गेले काही महिने आपण कोविडच्या परिस्थितीतून जातोय, पण कोविडवर मात करण्यासाठी सतत काही योद्धे काम करत आहेत, लढत आहेत. असेच काही योद्धे आहेत, डॉक्टर्स, सायंटिस्ट, सोशल वर्कर्स, व्हॉलंटियर्स आणि अजून खूप आहेत. यापैकीच एक योद्धा आज आपल्याकडे आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर अमृता पाठक. तर डॉक्टर, तुमचं आमच्या आजच्या पॉडकास्टच्या भागात खूप खूप स्वागत. ध्रुव आणि रुचा, तुम्हाला पण थँक्यू. तुमच्या पॉडकास्टचा भाग होताना मलाही फार छान वाटतंय. त्यानिमित्तानं आपण थोडीशी अजून जनजागृती लहान मुलांमध्ये करू शकतो. तर अमृता मावशी, तू तुझी थोडक्यात ओळख आणि तू काय काम करतेस सध्या हे सांगतेस का? हो, नक्कीच. माझं नाव डॉक्टर अमृता पाठक. मी कर्वे रोडवरती डेक्कन सह्याद्री जे हॉस्पिटल आहे तिथं ICU विभागामध्ये काम करते. जसा करोना चालू झाला म्हणजे मार्चमध्ये, तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये नॉर्मल ICU आणि करोना ICU म्हणजे ज्याला आपण करोना ICU किंवा आयसोलेशन विभाग म्हणतो तो चालू झाला. तशा आमच्या ड्युटीज पण तिथे चालू झाल्या. नॉर्मल ICU आणि करोना ICU मध्ये फरक एवढाच आहे की अजून जास्त प्रिकॉशन्स घेऊन तिथे काम करावं लागतं, कारण हे पॅन्डेमिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पसरणारा आजार आहे, तर त्यासाठी तो दुसरीकडे पसरू नये म्हणून ह्याच्यासाठी आयसोलेशन विभाग एक वेगळा केलेला असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आयसोलेटेड असते. म्हणजे आम्हाला PPE घालून काम करावं लागतं. कुठेही बाहेर येताना पूर्ण व्यवस्थित डोफिंग करून येऊन मग बाहेर सगळ्या बाकीच्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. डोफिंग म्हणजे नक्की काय? डोफिंग म्हणजे आपण जे PPE किट घातलेलं असतं तर ते व्यवस्थितरित्या काढणंही तितकंच गरजेचं असतं. म्हणजे आपण नॉर्मल कपडे घालतो कसेही घरामध्ये आणि काढतानाही आपण कसेही काढतो, तर ते तसं नसतं. ज्यावेळेस डोफिंगची एक ठराविक पद्धत असते त्या प्रकारे ते डोफिंग करावं लागतं. त्याच्या मागचं रिझन असं असतं की त्यामुळंही करोना कुठे पसरू नये, किंवा आपल्या ह्याच्यावर जे म्हणतो आपण की काही पडलेले हे असतात फोमाइट्स म्हणजे जंतू जे आपले पडलेले असतात करोनाचे, ते पसरू नयेत किंवा त्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन होऊ नये. त्यामुळे त्याची एक व्यवस्थित मांडलेली पद्धत आहे शास्त्रीयरित्या, त्याला डोफिंग म्हणतात. हे PPE किट रोज नवीन वापरावं लागतं का? हो, हे PPE किट प्रत्येक ड्युटीत प्रत्येक वेळेस नवीन वापरावं लागतं. तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा आतमध्ये जाता तेव्हा प्रत्येक वेळेस नवीनच PPE घालावं लागतं. अमृता मावशी, जेव्हा करोना आत्ताच आलेला म्हणजे तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची जेव्हा तो बराच वाढलाय तेव्हाची परिस्थिती, या दोन परिस्थितीत फरक काय हॉस्पिटलमध्ये? सुरुवातीला जेव्हा करोना आला तेव्हा आपल्याला काहीच माहिती नव्हतं करोनाबद्दल. रादर आम्हाला डॉक्टर्सना पण फार काही माहिती होतं असं नाही, पण त्यातनं आपण जे काही ॲनालायसिस करत गेलो, वाचत गेलो, आम्ही जे पेशंट ट्रीट करत गेलो त्यानुसार आपल्याला सगळ्यांना आजाराबद्दल माहिती मिळत गेली. करोना जेव्हा आला होता तेव्हा सगळीकडेच भयान परिस्थिती होती, सगळ्यांनाच भीतीचं वातावरण होतं सगळीकडेच. आम्ही सुद्धा घाबरलो होतो की आता आपण कसं करणार आहोत सगळं हे घालून, पण घाबरून उपयोग नव्हता. आपण जी डॉक्टरांची डिग्री घेतलेली आहे ते पेशंटला ट्रीट करायसाठीच घेतलेली आहे, मग त्यात लढणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण एकजुटीनं त्याला तोंड द्यायचं आहे, आपल्याला पेशंट्स ट्रीट करायचे आहेत. मग त्यानुसार आम्ही आमच्याही PPE किट्समध्ये बदल होत गेले. आम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल्स घेऊन करावं लागलंय. आम्हालाही बऱ्याच सिच्युएशन्सला फेस करावं लागलंय. म्हणजे PPE किट घालण्यापासून, काढण्यापासून, एवढे मास्क वगैरे वापरण्यापासून, स्वतःची तब्येत सांभाळण्यापासून आणि स्वतःला त्या इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यापर्यंत ह्या भरपूर टास्क होत्या, त्याही आम्हाला सांभाळाव्या लागल्यात. कम्पॅरेटिव्हली आता आम्हाला या सगळ्या गोष्टींची नाही म्हटली तरी थोडीफार सवय झालेली आहे. ते अगदी सोपं नाही आहे, अजूनही खूप त्रास होतो PPE घालून काम करताना, बरेच तास, 7-8 तास. पण यूज टू म्हणतात तसं थोड्या प्रमाणात आम्ही यूज टू झालेलो आहोत. आता थोडं नॉलेज आल्यामुळं लोक त्याबद्दल अवेअर झालेत आणि प्रिकॉशन्स घेतात.
त्यामुळं सध्या परिस्थिती अशी आहे की थोडं आटोक्यात आहे. पण जर लोकांनी हीच परिस्थिती आणि हे जर प्रिकॉशन्स कंटिन्यू ठेवले, जे मी तुम्हाला पुढे सांगेनच काय प्रिकॉशन्स घ्यायचे, तर करोनावर मात करायला आपल्या सगळ्यांना नक्कीच यश मिळणार आहे. तुम्ही ICU मध्ये काम करता, म्हणजे कोविड ICU मध्ये काम करता, तर तेव्हा तुम्ही स्वतःला सेफ कसं ठेवता? स्वतःला सेफ ठेवायसाठी PPE घालणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहेच, पण त्याबरोबर बारीक सारीक बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस हँड वॉश करणं, व्यवस्थितरित्या हँड सॅनिटाईज करणं, ग्लोव्ज व्यवस्थित घालणं, मास्क व्यवस्थित घालणं. ते मास्कसुद्धा घालताना एक पद्धत असते, तो N95 कसा वापरायचा, त्यानंतर स्वतःला कसं सेफ ठेवायचं, ह्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस PPE घालून बाहेर आल्यानंतर सॅनिटाईज करणं, स्वतःला PPEचं डोपिंग व्यवस्थित करणं, घरी गेल्यानंतर आंघोळ करणं, स्वतःच्या फॅमिलीपासून स्वतःला बाजूला ठेवणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा बाहेरच्या गोष्टी न खाणे, घरून जाताना बॉटल्स वगैरे कॅरी करणे, तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी कॅरी करणे. पर्सनली माझा जर विचार करायचा झाला तर घरी आल्यानंतर स्वतःची बॅग सगळी बाजूला ठेवणं, बाजूलाच राहणं घरात, कारण ऑप्शन नसतो आपल्याला. हॉस्पिटलमध्ये राहणं प्रत्येकाला शक्य नसतं, घरच्या जबाबदाऱ्या पण असतात. जेवढं जमेल तेवढं स्वतःची इम्युनिटी वाढवणं, इम्युनिटी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. एक्सरसाइजचा रोल तेवढाच आहे, डाएटचा रोल तेवढाच आहे, आणि हे सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. आणि हेल्दी फूड खाण्यानं कधीही फायदाच होतो. इम्युनिटी वाढवणं म्हणजे फक्त काय हेल्दी ड्रिंक्स घेणं वगैरे असं नाहीये, तर तुम्ही रेग्युलर जे काही नेचरमधून मिळतं ते व्यवस्थित खाणं, जंक फूडकडं जास्त न जाता. पाणी ठराविक, आपण जे म्हणतो की पाणी एवढं लिटर पिलंच पाहिजे वगैरे, तर तेही त्याचा रोलही तेवढाच इम्पॉर्टंट आहे या गोष्टीमध्ये. हो, बरोबर आहे. मावशी, हॉस्पिटलमध्ये आलेले काही चांगले किंवा वाईट अनुभव तू शेअर करू शकशील का आमच्यासोबत? एक चांगला अनुभव असा की आपण पॅन्डेमिकमध्ये काम करतोय, हे खूप मोठं प्राऊड फिलिंग आहे की देवानं ती संधी दिलेली आहे की पेशंटला पॅन्डेमिकमध्ये ट्रीट करायची. वाईट म्हणायचं तर असं की अपेक्षा नसतानाही बरेच ह्या पॅन्डेमिकमध्ये अगदी यंगेस्ट लोक म्हणा, म्हणजे अगदी वयानं लहान असणारी लोकंसुद्धा एक्सपायर झालेली बघायला मिळाले की जी आम्हाला अपेक्षा नव्हती. आणि चांगलं म्हणजे असं की अपेक्षाही नव्हती की त्यातून बाहेर येतील इंट्युबेशन नंतर. अशी लोकं खूप सारी बाहेर आली आणि ती आज हेल्दी लाईफ जगतायत. नुसती त्यातून बाहेर येऊन जगत नाहीयेत, तर करोनाविषयी जनजागृतीही करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगला अनुभव म्हणायचं झालं तर लोकांनी या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये आम्हाला डॉक्टर्सना खूप सांभाळून घेऊन, समजून घेऊन खूप मदतही केलेली आहे. आणि वाईट म्हणाल तर वाईट अनुभव गाठीशी असलेच पाहिजेत, ते बरेच आहेत. मला असं वाटतं की फार काही एक्सप्लेन करू नयेत वाईट अनुभव, कारण त्यातून आपण शिकायचं असतं. बरोबर आहे तुझं मावशी. पण हॉस्पिटलमधले तू आत्ता सांगितले, हॉस्पिटलच्या बाहेरचे पण काही अनुभव आहेत का? हो, हॉस्पिटलच्या बाहेरचे तर खूप अनुभव आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही जेव्हा ड्युटीला वगैरे जात असायचो, तेव्हा काही लोक असायची रस्त्यावर, एखाद दुसरी, की जी, म्हणजे आता हे सांगणं योग्य नाही, हे लोकांना स्वतः कळायला पाहिजे, की जी लोक रस्त्यावर थुंकणे वगैरे असे प्रकार करायचे. पण त्यांना कितपत आणि कितीदा सांगणार, हे फारच म्हणजे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं मनाला, की सारखं हे सरकार एवढं त्यासाठी काम करत आहे, तर आपण एक सामाजिक बांधिलकी किंवा आपल्या समाजासाठी देणं समजून तरी निदान ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. ही खूपच दुःखद बाब आहे. दुसरी गोष्ट, मास्क न लावता फिरणे, ही दुःखास्पद गोष्ट आहे. हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे. ही सगळ्यात हॉस्पिटल बाहेरची वाईट गोष्ट आहे. पण तरीसुद्धा काही असे चांगले अनुभव आहेत की डॉक्टरांना समजून घेऊन लोकांनी डॉक्टरांसाठी म्हणून बरीच कामं केलेली आहेत. डॉक्टरांना डॉक्टर म्हणून ट्रीट न करता माणूस म्हणून ट्रीट केलेलं आहे, किंवा डॉक्टरांबरोबर बसणं उठणं बंद केलेलं नाही. अमृता मावशी, आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलोय, तर तुला अजून काही शेअर करायचं आहे का? हो, नक्कीच. ध्रुव आणि रुचा, मी तुम्हालाही ही गोष्ट सांगतेय आणि तुम्हीही सगळ्यांना ही गोष्ट सांगावी असं मला वाटतंय.
तर आपल्याला आता दिवाळी आहे, आपला खूप मोठा सण आहे, पण ह्या सगळ्यात आपण हे नाही विसरलं पाहिजे की कोरोना अजून संपलेला नाही किंवा त्याच्यावर वॅक्सिन आलेलं नाही. तर त्या दृष्टीनं आपण कोरोनाचे प्रिकॉशन्स घ्यायचेच आहेत. कसं आहे, सणवार आपले प्रत्येक वर्षी येतातच, आपण ते सेलिब्रेट सोशल डिस्टन्सिंग ठेवूनही करू शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून मला काही 2-4 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की पब्लिक प्लेसेस शक्यतो तुम्ही लोकांनी टाळा. खेळताना सोशल डिस्टन्सिंग ठेवून खेळायचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट, खेळून आल्यानंतर किंवा खेळताना सॅनिटायझर्सचा वापर करा, मास्कचा कंपल्सरी वापर करा, अंघोळ व्यवस्थित करा बाहेर जाऊन आल्यानंतर. जे कपडे वगैरे आहेत ते सुद्धा तुम्ही खेळून आल्यानंतर डायरेक्टली साबणाच्या पाण्यात वगैरे धुवायला टाकलेलं हे जास्त योग्य राहील प्रिकॉशन्सच्या दृष्टीनं. चौथी गोष्ट अशी, जरी केसेस कमी होत असतील तरी कोरोना गेलेला नाही. त्यात आपल्याकडे आता हिवाळा चालू होतोय, त्यामुळं त्या दृष्टीनं पूर्णपणे प्रिकॉशन्स आपल्याला घेतले पाहिजेत. थँक्यू अमृता मावशी, तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलीस, त्यासाठी तुझे खूप मनापासून आभार. थँक्यू रुचा आणि ध्रुव. एक डॉक्टर म्हणून नक्कीच सांगेन की तुम्ही प्रिकॉशन्स घेत राहा आणि त्या घेतल्याच पाहिजेत, तरच आपण ह्या कोरोनावर मात करू शकू. तर याच नोटवर आपण आजच्या एपिसोडसाठी निरोप घेऊया आणि पुढच्या शनिवारी नवीन विषयासोबत पुढचा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. आणि बरं का, आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय.